बोलले की ज्यावेळेस बाबा आम्ही आरक्षणासाठी मुंबईला निघालो होतो त्यावेळेस इथे येथील मराठ्यांनी आम्हाला खूप साथ दिली. त्याप्रमाणे आता मी त्यांना सांगतेय, येणाऱ्या आता 29 ऑगस्टला आंतरवालीला जे मराठे जाणार आहेत आमचे, तर आम्ही ज्या घरी आहोत रणरागिणी आम्ही त्यांच्या सोबत येण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही कायम त्यांच्या बरोबर असतो हा शब्द देते. आज ते इथे आले, आमचे काही गैरसमज असतील ते दूर झाले, किंवा जातीबद्दल असो किंवा ही लोक जी आता ह्या ताईंना फसवतात किंवा त्यांची दिशाभूल करतात, तर हे न होता ह्यांनी सचिन भाऊनी अतिशय योग्य पद्धतीने आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितलंय. धन्यवाद सचिन भाऊ. काळा ग्रामस्थांच्या वतीने आमचे आणि एकही रुपये कुठे घालवले नाही, पण मी सर्टिफिकेट मिळाले एकही रुपये कुणाला दिला नाही. ही आपली महिलांची सुरुवात आहे. आपल्याला त्याच्यात उतरायचंय, लढायचंय आपल्याला. आपण एकवीर आईच्या कारला या गावी आहोत. आज आईला आम्ही प्रार्थना करतो, मनोज दादाला 100 वर्ष आयुष्य मिळो, उदंड आयुष्य मिळो, असं समाजाचं कार्य हो. आणि याच कारलापासून 7 किलोमीटरवर लोणावळा आहे. पुन्हा मुंबईला जाताना या माता भगिनींनी आम्हाला शब्द दिला, मागच्या वेळेस तुमची जशी जेवणाची गैरसोय झाली तशी गैरसोय या वेळेला आम्ही होऊ देणार नाही. आणि जातीवर वेळ आल्यावर आमच्या रणरागिनी तलवारी घेऊन जसे येतात जिजाऊ सारख्या, तसे या आमच्या रणरागिनी पण आता मैदानात आलेल्या आहेत. एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज.